नमस्कार, मी निकिता. आपण पाहतायत LS मराठी. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी. इंडिया आघाडीची दिल्लीत बैठक संपन्न. 5 मुद्द्यांवर चर्चा. इंडिया आघाडीत पंतप्रधान पदाचा चेहरा निवडला जावा, उद्धव ठाकरेंचं मत. मंत्रिमंडळ बैठकीच्या नोटमध्ये स्वतः सरकारच सांगत आहे की अटी-शर्ती टाकल्यानं कर्जमाफीसाठी कमीत कमी निधी लागेल. हा आहे या फसव्या सरकारचा फसवा चेहरा. रोहित पवारांचं सनसनीत ट्विट. पुणे-मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानी यांना उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा. 2 लाखांच्या जात मुचलक्यावर मिळाला जामीन. राज्य परिवहन महामंडळाच्या बस सेवेवर प्रश्नचिन्ह. फौजी अंबडे मुंबई एसटीतील तुटलेल्या आसनांवरून प्रवाशांचा संताप. प्रवाशांकडून सुरक्षित आणि आरामदायी प्रवास उपलब्ध करून देण्याची मागणी. कोल्हापुरात चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत पतंगाने मारली बाजी. चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीमध्ये 16-1 या फरकानं समर्थ पॅनल विजयी. कोल्हापुरात जल्लोष. वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2025चा पीक विमा न मिळाल्यानं स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक. 1,12,191 नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित. चाकणमध्ये मान्सूनपूर्व नालेसफाई युद्धपातळीवर. पावसाळ्यात पूरस्थिती टाळण्यासाठी प्रशासन सज्ज. नागरिकांनी नाल्यांमध्ये कचरा टाकू नये, प्रशासनाचं आवाहन. पंढरपूरमधील वृद्धाच्या खुनाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश. 48 तासात तालुका पोलिसांनी ठोकल्या आरोपींना बेड्या. अमरावतीत मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी. वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे केळी संत्रा फळबागांना फटका बसण्याची भीती. शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण. धाराशिव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधीन असलेल्या स्त्री रुग्णालयात डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे बाळ दगावल्याची घटना. स्त्री रुग्णालयातील 1/4 श्रेणी कर्मचारी निलंबित. या होत्या महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.